कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा, सभेला कृषी मंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांची उपस्थिती। 12, 13 आणि 14 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी दौऱ्यावर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार। माजी नगरसेवकावरील गोळीबाराच्या घटनेनंतर चाळीसगाव पोलीस ॲक्शन मोडवर तडीपार असतानाही शहरामध्ये फिरून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी गावभर फिरवलं। जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न। जळगाव जिल्ह्यामधील पोलीस दलासमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान। महाराष्ट्राचा बिहार झाल्याची टीका विरोधक करतात, मात्र महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही हे सरकार नाही, पालकमंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। लवकरच यंत्रमाग धारकांच्या सर्व समस्या सुटणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। नाशिकच्या मालेगावमध्ये दादा भुसेंच्या समितीने दिलेल्या यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अहवाल मान्य। बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीने उद्या आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हा मेळावा होणार। मेळाव्यात धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार। अमरावतीच्या पोटे कॉलेजमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री रविशंकर यांनी साधला 10,000 विद्यार्थ्यांशी संवाद। PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 440 आशा स्वयंसेविका निलंबित। महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा निर्णय। पालिकेतील आरोग्य विभागाच्या स्वयंसेविकांनी पुकारला होता संप, तर 24 तासांच्या आत कामावर रुजू न झाल्याने पालिका आयुक्तांचा निर्णय। संभाजीनगर शहरामधील नवीन मालमत्तांना 1 एप्रिलपासून वाढीव दराने कर भरावा लागणार। 500 चौरस फुटांच्या घरांना आधी 3,594 कर भरावा लागत होता। वाढीव दरानुसार आता 5,941 रुपये कर भरावा लागणार। शाळकरी विद्यार्थिनींनी साकारलेल्या राज्यातील पहिला स्टुडंट मॉल अमरावतीत। मॉलचं संपूर्ण व्यवस्थापन आणि व्यवहार विद्यार्थिनींच्याच हातात। शैक्षणिक साहित्य, खाण्यापिण्याच्या वस्तूंसह घरगुती वापरातील उपकरणं विक्रीसाठी उपलब्ध। 51व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचं मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी जिमखाना मैदानावर 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन। भंडारा गोंदिया जिल्ह्यामधील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T4 वाघिणीचा बछड्यांसह मुक्त संचार। पिटेझरी गेटवरून पर्यटकांना वाघिणीचे जवळून दर्शन। पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण। यवतमाळच्या नेरमध्ये वानरांचा उच्छाद। नागरी वस्तीमध्ये धुमाकूळ घालत तिघांना घेतला चावा। वन विभागाच्या टीमने बेशुद्धीचं इंजेक्शन देत 7 तासांनी वानरांना केलं रेस्क्यू। कर्जत तालुक्यामधील मिरजगाव इथे नगर सोलापूर महामार्गावरती शेतकरी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं रास्तारोको आंदोलन। सीना धरणामधून पाणी सोडण्याची आंदोलकांची मागणी। मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग। अकोल्यामधील वकिलांच्या बार असोसिएशनची सर्वसाधारण निवडणूक संपन्न। अध्यक्षपदी हेमसिंग मोहता विजयी, तर उपाध्यक्षपदी नरेंद्र बेलसरे, शीतल राऊत विजयी। 881 वकिलांनी बजावला होता मतदानाचा हक्क। नांदेडच्या अर्धापूरमध्ये माथेफिरूकडून 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करत गुन्हा दाखल। नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरची विक्रमी आवक। यंदा हंगाम संपेपर्यंत 3 लाख क्विंटल खरेदीचा टप्पा पार करेल असा अंदाज, तर गेल्या वर्षी 2,60,000 क्विंटलची आवक झाली होती। नांदेड जिल्ह्यामधील तेलंगणा राज्याच्या सीमेवर तंबाखू पिकाच्या काढणीला वेग। बदलत्या हवामानामुळे यंदा उत्पादनात काहीशी घट। तेलंगणामधील बाजारपेठेमध्ये तंबाखूला 10,000 रुपये क्विंटल इतका भाव। राज्य परिवहन महामंडळाची अयोध्येसाठीची पहिली बस धुळ्याहून रवाना। पहिल्याच बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद। आज पहाटे 5 वाजता बस अयोध्येच्या दिशेने रवाना। शेगावमधून अयोध्येसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात यावी। विश्व वारकरी सेनेची शासनाकडे मागणी। अपेक्षित प्रवासी संख्येची नोंद झाल्यानंतरच विशेष बस सोडण्याची केली विनंती। नंदुरबार जिल्ह्यामधील सदरीपडा या ठिकाणचे 45 ते 50 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित। अनेक लहान पाड्यांमध्ये शाळा नसल्याने अनेक विद्यार्थी वंचित। 6 वर्षांनंतर राज्यस्तरीय अकलूज लावणी स्पर्धेचा शुभारंभ। उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या देशभक्तीपर गाण्यावर मान्यवरांसह लावणी कलावंतही थिरकले। राज्यभरामधून आलेल्या प्रेक्षकांचा सभागृहात जल्लोष।
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी गोंदियात पोलिसांचा चोख बंदोबस्त. 11 फेब्रुवारीला शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाला राहणार उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.